नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। दिंडोरी तालुक्यातील पुणे गाव येथील धरणाचे पाणी दरसवाडीपर्यंत नेण्यासाठी ठिकठिकाणी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्यानं आज मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी मावळी तालुका दिंडोरी येथे प्रत्यक्ष कॅनलची पाहणी केली असता त्यांना कॉन्क्रीट करण्यासाठी ज्या ठिकाणी कॅनल लिकेज आहे त्याच ठिकाणी करावा अशी मागणी यावेळेस समस्त ग्रामस्थांनी केली। तसेच कधी पाणी तुम्हाला दरसवाडीपर्यंत लिहायचं असेल तर आमच्या गावाचा पाण्याचा विचार करावा व शेतीचा विचार करावा अशी विनंतीही मावळी ग्रामस्थांनी व्यक्त केली। दिंडोरी तालुक्यातील मावळी येथे आज ग्रामस्थांनी मारुती मंदिरामध्ये ग्रामसभा बोलवली। त्याचं मेन कारण म्हणजे पुणेगाव धरणातून जे पाणी जाणार आहे येवल्यासाठी त्या जो पाट आहे, जो कॅनल आहे, ते कॉन्क्रीटीकरण सुरू झालं आहे आणि त्यामुळे मावळी गावावरती पाण्याची बिकट समस्या निर्माण होणार। ह्या हेतूने आज संपूर्ण मावळीकर एकवटले आणि त्यांनी आज एक आंदोलनाचे हात्यार उपसले। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता सरपंच आहे, ताई काय सांगू? आज जो छगन भुजबळ साहेब आलते त्यांनी काय सांगितलं? आमचा विरोध कसला? आस्तरीकरणाला विरोध असल्याचं सरपंच ताई यांनी सांगितलं। साहेब, एकंदरीत तुमच्या गावाला पाण्याचा समस्या मोठी निर्माण होणार आहे, तर तुम्ही काय मागणी करताय? नमस्कार, मी मावळी गावचे उपसरपंच विजय मोरे। मी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ साहेब इथे आले होते। पुणेगाव कॅनलच्या आस्तरीकरणाची त्यांनी पाहणी केली। मोठ्या गतीमध्ये काम चालू आहे। हे काम जर असंच गतीत चालू राहिलं तर मावळी गावची सर्व शेती उद्ध्वस्त होईल। मावळीच्या विहिरी पूर्णपणे कोरड्या पडतील। मावळीच्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचं कर्ज घेऊन आपल्या द्राक्ष बागा आणि आपली बागायती शेती उभी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्या गावचा तरुण नोकऱ्या नसल्यानं शेतीला लागलेला आहे। हे आस्तरीकरण जर पूर्ण झालं तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। धरण आमच्या उशाशी आणि आम्ही उपाशी अशा प्रकारची अवस्था आमची झालेली आहे। तर माझी माननीय सर्व मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की कृपया आमच्या गावचा जनमताचा आदर करून आपण हे आस्तरीकरण त्वरित थांबवावं आणि मावळी गावाला दिलासा द्यावा, आमच्या गावाचं जीवन वाचवावं अशी मी त्यांना या मावळी ग्रामपंचायतीच्या वतीने, मावळी ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करतो। साहेब, हे आस्तरीकरण थांबवा। जर हे थांबवलं गेलं नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय आणि उपोषणाशिवाय काही पर्याय राहणार नाही याची शासनाने नोंद घेतली। धरण उशासन कोरड घशाशी अशी म्हणण्याची वेळ आता मावळीकरांवरती आली आहे। एकंदरीत शिवरं पण तांदूळ तालुक्यातलं शिवरं गाव आहे, त्याला सुद्धा काय परिस्थिती? शिवरं नवे तर मावळी, शिवरे, बोराळे, बहादुरी असं पूर्ण जो कॅनॉल झालेला आहे। तुम्हाला येवल्याला पाणी नेण्याचा आमचा अजिबात विरोध नाही, परंतु जर आस्तरीकरण झालं तर शेतीमध्ये पाणी मुरणार नाही आणि पाणी जर नाही मुरलं तर त्या द्राक्ष बागा कशा वाचवायच्या किंवा शेतीतील पिकं कशी वाचवणार। तर त्यामुळे आमचा पाणी नेण्याचा बिलकुल विरोध नाही, परंतु जर हे आस्तरीकरण तुम्ही जर थांबवलं नाही तर आमच्या या सातार गावांच्या वतीनं मी या ठिकाणी नमूद करतो का मी इथं उपोषणाशिवाय किंवा आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, एवढेच या निमित्ताने सांगतो। यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जे माजी मंत्री, उपमुख्यमंत्री होते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मावळी गावाचा जनमत घेऊन नंतरच विस्तारीकरण करावे अशी मागणी मावळीकर ग्रामस्थांनी केली आहे। शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक।